वाचला होता। तसंच एक वेळ या गणेश भगवंतावर वेळ आली। आता तुम्ही एवढे मोठे शास्त्र 18 पुराण 4 वेद सांगितले नाही का? मी तर म्हणतो का तुम्हाला 6 शास्त्राचाही 4 वेदाचे 18 पुराणाचा अभ्यास असेल, कारण तुम्ही म्हणता ना, मला वाटतं तुम्हाला त्याही पुरा सर्व 18 पुराणात गणपती दिसत असा नाही का? पहिले बोलण्याच्या अगोदर काहीतरी माणसाने विचार ठेवला पाहिजे। उदाहरण देते बाई, पोती से पोती झगड़ने लगे, प्यार की बातें बिगड़ने लगे। म्हणजे विचार म्हणणं होय का 18 पुराणामध्ये तेच लिहिलंय, दुसरं काहीच नाही। वाह, चांगला आहे भाषा, काय हरकत नाही, अभ्यास आहे त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद। प्रश्न विचारला की बाबा की म्हटलं गणपती असं कोणतं कारण आलं का त्याच्या अंगावर मळ साचला आणि तो एक दिवस एका नदीवर तो मळ साफ करायला, अंगावरची माती साफ करायला गेला। तर काही त्याच्या भाविक भक्तांनी पाहिलं, पाहिलं, तेव्हापासून त्या स्थितीला त्याला म्हणतात आणि त्या स्थितीला त्याचं विसर्जन करतात। तर कोणतं मळ साचलं होतं त्या गणेश भगवंतावर? हॅलो हॅलो, कोणतं मळ साचलं आणि तो आंघोळ करायला गेला? तर तो कोण्या नदीवर गेला आणि त्याला पाहिलं भाविक भक्तांनी। तर काय पाहिलं, तेव्हापासून त्याचं विसर्जन करतात आणि त्याची स्थापना सुद्धा केली जाते। तर सन्मान्य शाहीर सांगतात, एका महिन्याचा मळ म्हणते त्याच्या अंगावर साचला आणि तो नदीवर गेला आंघोळ करायला। तो कोणती नद? ऋण मुक्तेश्वर नदी। आणि म्हणते त्याच्या अनुयायानं पाहिलं, तो म्हणते चंद्र। हो, चंद्र तेव्हापासूनच त्याचे विसर्जन करतात। शाबास, धन्यवाद। आता तुम्ही 18 पुराणच वाचले आहे म्हणता, तर काही बात करू शकतो का आपण? नाही, मी एक पुराण नाही वाचला, एक पुराण नाही वाचला। आता तुम्हाला गणपती पुरा दिसला 18 पुराणात नाही का? त्याच्यामुळे मी वाद करणार नाही। तुमचं उत्तर बरोबर आहे, माझं खोटं आहे, काय हरकत नाही। तुम्ही वाचल्या म्हणल्यावर आपण त्याला काही बोलू शकत नाही ना? नाही, तुम्ही वादच संपवल्या। आता तुम्हाला त्या मी जे वाचलं ते खोटं असेल आणि तुमचं खरं असेल, आताच खरं मानले नाही बरं। पण माझ्या मते तुम्ही ज्याही पुराणात जर वाचलं असेल का नाही, ते लिहिलं नाही आहे। तुम्ही जी मी मान्य करीन, तुम्ही मला त्या पुराणाचं नाव सांगा की ज्ञानेश्वर शाहीर या पुराणामध्ये या पेजवर त्याचं ते उत्तर लिहिलं आहे, तर तुम्ही खरं मानेल। कारण तुम्ही बोलल्या का पोती से पोती झगड़ने लगी, प्यार की बातें बिगड़ने, म्हणजे तुम्ही याच्यात तुम्ही वाचल्या आणि मी वाचलं, त्या हिशोबाने तुम्ही उत्तर दिलं नाही। फक्त आता मला एवढंच विचारायचं राहिलं होतं की मला पेज नंबर सांगा। तुम्ही बोलल्या म्हणून ना, तुम्हाला विचारायची गरज नाही होती। तुम्हाला पटत असेल, माहित असेल तर देत्या, नाही तर नाही देत्या, काही फाशावर चढायची गरज नव्हती। आणि तुम्ही असंही म्हणता की ज्ञानेश्वर शाहीर मला याचं काही माहित नाही, तुम्ही सांगून द्या, तुम्ही सांगून दिलं असतं, काही विषय नव्हता। पण आता तुम्ही 18 पुराणाच्या पोतीचे पोती झगडणे लगी म्हणता, तर फक्त पुढच्या राऊंड मध्ये आल्यावर आता नाही विचार तुम्हाला, कारण पुढच्या मला वेळ नाही भेटली विचारले, पण या फेऱ्यात विचारतो मी। आता मागे बसतो आणि तो पुराण खोलतो आणि पाहतो खरंच त्या पन्न्यावर ते उत्तर आहे का। तेव्हा मानी की सुरमाबाई तुझं उत्तर खरं आहे। मी आता काहीच नाही बोलत, तुला काहीच नाही बोलत। आता गेले 18 पुराण मी पाहणार आहोत, ठीक आहे? ऐक काय म्हणतो, सर्व बंधू भगिनींना सतश प्रणाम, धन्यवाद आहे। सर्व बंधू भगिनींना माझा सतश प्रणाम, धन्यवाद आहे। तुम्ही येथे चालून आले, तुम्हाला काय पाहिजे ते मला याद आहे।
कशासाठी आले काय आले ते मला कळते. म्हणून सर्व बंधू भगिनींना माझ्या सदस्य प्रणाम धन्यवाद आहे. तुम्ही येत्या चालून आले तुम्हाला काय पाहिजे ते मला याद आहे. फक्त माझी तुमच्याशी एक फरियाद आहे. फक्त माझी तुमच्याशी एक फरियाद आहे. अहो आजचा दिवसभराचा कार्यक्रम पाहून घ्या की दोन्ही शहराच्या शायरीत किती स्वाद आहे. आता एवढी मोठी बाई पुराव्या सकट बोलून राहिली तर आपल्याला भाऊ कुठं ना कुठं थांबावं लागेल. बरोबर आहे. हो मी असं नाही म्हणणार का हिचं उत्तर खोटं आहे. मी हिचं उत्तर खोटं आहे काही कसा म्हणीन कारण तिने मला 18 पुराण सांगितले आहे. बरोबर आहे. आजपर्यंत मी लई मोठ्या मोठ्या इशाऱ्याबरोबर गमती केल्या पण त्याने असं नाही उत्तर दिलं. हो असं उत्तर सांगितलं नाही. आपल्या काही सांगतात जमलं तर ठीक आहे नाही तर पण हिनं सांगितलं ना का पुराण वाचले आहे म्हणून तर हिच्या पुराण कोणता होय आणि कोणत्या पेज नंबरवर उत्तर आहे ते मी पहिले शोधीन आणि पुढच्या फेऱ्यात तिला बोलेन. आता काहीच नाही बोलत काहीच नाही बोलत कारण हम चोरों की वफादारी नहीं करते. हम चोरों की वफादारी नहीं करते. अरे फजूल की दुकानदारी नहीं करते. हम चोरों की वफादारी नहीं करते. अरे फजूल की दुकानदारी नहीं करते. अरे हम वो स्वाभिमानी शायर है. हम वो स्वाभिमानी शायर है. दोस्तों से गद्दारी नहीं करते. दोस्ता संग मी गद्दारी करणार नाही. मला माहित है अरे शायरी को कम मत समझो शायरी महान है. शायरी को कम मत समझो ये शायरी महान है. अरे जन जागृति का पहिया यही इसकी पहचान है. समंदर से भी गहरा ये शायरी में ज्ञान है. समंदर से भी गहरा अरे शायरी में ज्ञान है. और समझने वाला समझे वही ज्ञानी गुणवान. तुम्हाला समजते का आता गर्वाच्या भाषेत कोण बोलून राहिली आणि कोण उत्तर सही देऊन राहिलं हे सगळं मी इथं खोटं मानतच नाही आज. हो इथे मी पाहून राहिलो 2-4 कार्यक्रमापासून. हो त्या शास्त्रात लिहिलंय त्या शास्त्रात लिहिलंय याच्यासाठी भाऊ आदर हार मानली थे बरे. तू मॅडम मला पुढच्या फेऱ्यात फक्त शास्त्राचं नाव सांग आणि त्याचे पेज नंबर सांग बस. हो तेव्हा मी मानीन. बोलणं नाही हो समजलं का. म्हणून तर म्हणतात अरे ज्ञानी से ज्ञानी मिला तो होते ज्ञान की बात. ज्ञानी से अगर ज्ञानी मिला तो होती है ज्ञान की बातें. और मूर्ख से अगर मूर्ख मिला तो होती है दो लाते. ते शायरी करणार नाही मी कारण आता मला एवढं माहित आहे की तू माझ्या जाळ्यात सापडली आहेस. जाळ्यात सापडली आहे पण तुला आता लटकून ठेवतो सोडील केव्हा पुढच्या फेऱ्यात. पुढच्या फेऱ्यात लक्षात ठेव जात. हो पाहतो तुला 18 पुराण. हो आता जो माणूस वाचते तोच गर्वाने बोलते. मॅडम अशी भाषा नाही राहत समजलं का शायर लोकांची. तुला पक्का जर माहित असेल तर माणसाने एवढ्या डंक्याच्या चोटवर बोलायला पाहिजे नाही तर काही गरज नाही. तर्कानं सांग बुद्धीनं सांग वाटण्यात आलं असं तर सांग समजलं का. पण एवढी डंक्याच्या चोटवर सांगून राहिली तर मी तो ना हो लक्षात ठेव जाताई साहेब. हो कारण हम यारों के साथ यारी का संबंध रखते हैं. हम यारों के साथ यारी का संबंध रखते हैं. यारी कभी टूट न जाए ऐसा दिल में मन रखते हैं. तुझे अगर आजमाना है तो आजमा ले मेरे शायरी को. तुझे अगर आजमाना है तो आजमा लेते मेरे शायरी को क्योंकि तेरे हर वार निपटाने का हौसला बुलंद रखते हैं. काही साहेबांना चालू घडामोडीचे प्रश्न विचारला म्हणते की म्हणते त्या सनी शिंगणापूर मध्ये म्हणते आजही कोणाच्या घराला दरवाजे नाही म्हणते. आजही कोणी टाळे लावत नाही म्हणते आणि आजही कोणाच्या तिजोरीला टाळे नाही म्हणते. हे गेली होती. हो हे गेली होती आणि तिथून इतिहासात चालू घडामोडीच्या जिथं आता एमपीएससी यूपीएससीच्या पेपरामध्ये ते प्रश्न येते. हो आणि याच्यातलाही ना आता मला प्रश्न विचारला. हो कानी मानी येऊन गेला असं ना विचारून घ्यायचा. कोई काना चोरी केली तिथं कोई काना घुसखोरी केली समजलं का असा विचारून ठेवलं. काही आजही टाले आहेत लोकांच्या घराला दरवाजे बी आहेत. हो तर आम्ही बातम्यामध्ये ऐकलं पेपरामध्ये ऐकलं काय ऐकलं की त्या
त्या शनी शिंगणापूरमध्ये घोटाळा झाला. तो घोटाळा किती रुपयाचा? 500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. 500 कोटी रुपयाचा घोटाळा. आणि त्या घोटाळ्याचा आक्षेप कोणावर घेतलाय माहित आहे? तो आहे सुरेश धस. सुरेश धसवर. तर त्यानं काय केलं? एक याप तयार केलं. तर याप तयार केलं आणि त्या यापद्वारे जिथं 10 लोक तयार काम करायचे तिथे यानं 100 लोक दाखवले. जिथं 50 लोकांचं काम आहे तिथं 500 लोक दाखवून यानं पुरे पैसे त्या निधीचे 5 लोकांचे पैसे 5 लोकांले आणि वरचे 60-70 लोकांचे पैसे दाबले आणि पुरा पैसा त्याच्या अकाउंटला गेला. आणि ते घुसखोरी माहित पडली म्हणून त्याच्यावर FIR दर्ज झाला आणि त्या सुरेश धसवर कंप्लेंट झाली आहे. हे चोरी मी ऐकली आहे. पण याच्या पलीकडे कोणा मूर्त चोरून नेलं का कोणाचं घर चोरून नेलं का सोनं चोरून नेलं हे मी ना ऐकलं नाही. जे मी ऐकलं आणि मी कुठंतरी वाचलं आणि तुला सबूत दाखवीन असं नाही का बिना सबूत नाही. तू म्हणशील का नाही तर मी तुला सबूत दाखवीन की 500 कोटीचा घोटाळा शनी शिंगणापूरला कोण केला. त्याचं नाव आहे सुरेश धस. समजलं का? हे माझ्या वाचण्यात आलं आहे आणि हे माझ्यापर्यंत जे उत्तर आहे. हो, हे माझ्यापर्यंत उत्तर. आता तू याच्या पलीकडे काय बोलणार आहे साहेब? पाहू देखेंगे आगे होता है क्या. पण एवढं लक्षात ठेव, तुला तो पुराण मला सांगायचा पेज नंबर तुला सांगायचा. हो, नाही तर एवढा डंक्याच्या जोटर बोलत नाही आपल्या समोर. हो, म्हणून मला काय मिळायचं माझ्या शरीरात तर एक तर्ज आहे माझे बापा. हो, अरे बंसी वाले हो मुरली वाले, बंसी वाले हो मुरली वाले. सापडली आहे तू. मला माहित आहे तुझ्याकडे काही उत्तर आहे नाही. तू सिद्ध करून दाखव जातो म्हणून तुला सावधान म्हणून मी सादर करतो. सावधान मधून नाही तर अशा गर्वाच्या गोष्टी माझ्याबरोबर करायच्या नाही. कारण गरम खाने से मुंह जलता है शर्माबाई, गरम खाने से मुंह जलता है और ठंडा खाने से पेट भरता है और घमंड करने वाला आदमी एक दिन कुत्ते की भी मौत मारता. तुम्ही घमंड नाही करा एवढी मला माहित आहे. पण जर तुम्ही स्वतःलाच खूप हे समजा तर हे मात्र कमीपणा आहे. समजलं का? ठीक आहे, पोतीचे पोती झगडण्यात लगी म्हणत तुमची पोती मला पहिले पाहू द्या. म्हणून म्हणायचे आहे की तू बचा ले सुरमाबाई. तो आता घाबरू नको. अभी तो ट्रेलर आहे सिर्फ माझ्या भरपूर आहे आज.
हो याची गॅरंटी देतो तुम्हाला कलर द्या तो पैसा वापस म्हणून अरे तू बचा ले खुद को बचा ले ये मौसम गुलामी है अब तू कर ले दुयम तमाशा और ये मौसम गुलामी है इतना ध्यान में रखना कि तेरे ताले की चाबी मेरे पास है तू या ताल्याची चाबी माझ्याजवळ शब्द सापडली मी पण तुला या फेरात काही म्हणणार नाही तू गर्वाची भाषा नाही उतरवलं ना तर नावाचा नाना झालं मी पाहून राहिलं ती अठरा पुराण म्हणजे आपली जीत ठीक आहे तूही जीत करतो मी आज फक्त मला पेज नाही म्हणून शास्त्राचं नाव सांगते आपण त्या वाईट पुराणाचं मी पाहतो आणि मग म्हणतो 1000 लोकात की खरंच या ताईने माझे उत्तर बरोबर दिलं म्हणून तू खाल्ला दुय्यम तमाशा आणि मौसम गुलामी है तू कर ले दुय्यम तमाशा ये मौसम गुलामी है अरे इतना ध्यान में रखना सुरमा कि तेरे ताले की चाबी मेरे पास है मैं मुंह से बोलूंगा नहीं सो करके दिखा दूंगा मैं मुंह से बोलूंगा नहीं सब करके दिखा दूंगा पकड़ लूंगा तुझे 2 पैरों के कैची में तुझे रात भर नहीं छोड़ूंगा ज्ञान के कैची आज छोड़ना मैं पहले मजा है कारण ये सिक्का कलदार है तू पटकने से तोड़ नहीं सकता ये कलगी का सिक्का अरे कलदार है तू पटकने से तोड़ नहीं सकती क्योंकि मिल गई अब मेरे हाथ में तू छूट नहीं सकती तू सुटणार नाही एवढं तुला सांगतो आज पाहतो मी तुझं ठीक आहे तुझे जीत आज माझी हार पण माझा साधारण गीत आहे की तू अब ताकद लगा ले जोर लगा ले म्हणजे तू पुराण ढूंढ पेज नंबर ढूंढ आणि सांग समजलं का सांग नाही तर
नाही तर मग तू ऐशी देशी झाल्याशिवाय राहणार नाही. तर काही ना ऐशी देशी होईल हे तुला लक्षात घ्यायचं आहे. ज्ञानानच होईल. हो नाही तर मला म्हणा पहिल्या फेरात ऐशी देशी करून टाकी. तेरा ताला देखा है चाबी मेरे पास है. हो कारण ज्ञाना कोणाची चाबी मावाशी कारण त्या अज्ञान आहे म्हणून आहे. हो नाही तर त्या अनुभवाचा टाला जरा सत्यापाशी चाबी येते बघा आहे का नाही. पण त्या अज्ञानी माणसाला ज्ञानी माणूस कसा पलटू मारू शकते एवढं मला माहित आहे. बरोबर आहे म्हणून काय म्हणते जरा समज आहे. छोड़ूंगा नहीं मैं तुझको किसी हाल में. म्हणून अरे वो मुकद्दर दिल के अंदर अरे वो मुकद्दर दिल के अंदर मन में बसा तू खुद को बचा ले, ताकत लगा ले, जोर लगा ले, वो मुकद्दर दिल के अंदर मन में बसा ले सुरमा, लेकिन अब तू बचा ले, हो बचा ले. कारण इथे आलेली सर्व मंडळी हे सर्व बुद्धिजीवी प्राणी आहेत. आपल्यापेक्षा हे हुशार आहेत, लक्षात ठेवा. आपण इथे स्टेजवर झालो उकड बाकड केलं म्हणजे खूप चांगलं केलं, याच्यातला भाग नाही. आपल्यापेक्षाही काही सुंदर गायक या ठिकाणी पडलेले आहेत, काही वाचक लोक आहेत, गुणवान लोक आहेत. लक्षात ठेवा. कारण इथे आलेली सर्व मंडळी हे विद्वान आहे. कोणी काही म्हणो, हे आमच्यासाठी भगवान आहे. यांच्यापासून या शायरीची शान आहे.
यांच्यापासून या शायरीची शान आहे. तुला आणि मला या गावात बोलावलं असेल आम्हाला या माता मावल्याची यान आहे. परिस्थिती अशी ठेवायची आहे की याच्या डोईचा पदर खांद्यावर आला नाही पाहिजे. लक्षात ठेवा. बोलायचं आहे भरपूर काही बोलू, भरपूर काही बोलू, पण आधाराने बोलू, पुराणाने बोलू, शास्त्राने बोलू. समजलं का? तमाशात होत आहे. तमाशा काय म्हणतात की ज्या घडलेल्या गोष्टी अशा केल्याने असं होते. समजलं का? नाही तर मग तू माई घे ना, मी तुही घेतो. घ्यायचीच आहे त्यासाठी तुझ्या माय घे ना, तुही माय घे, मी तुही घेतो. पण काय ना, काय ना, पुराव्यानं आधार. समजलं का? आणि त्याच्यातून या लोकांना संदेशही भेटला पाहिजे. आता बस ते शरीरात झाली पाहिजे. म्हणून ऐक काय म्हणतो आहे. ज्याला डुबक्या मारता त्याला कधी हात आला नाही, कधी पाय हलवले नाही, ज्याने पाण्यातून वाचता येते. तुम्ही म्हणाल असा कोणता आहे का ज्याला पाय हलवलं, जो कधी पाण्यात पोहिला नाही, कधी झाला नाही, तो पोहील कसा? समंदर से जान बचाई देते वो श्यामन. ज्यावेळेस त्या श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला, यमुनेला पूर आला, पण त्या पुरामधून सुद्धा जान वाचून बापाने नेलं, स्वतःही गेला. कशामुळे गेला, कशामुळे गेला तुला सारा कळते. समजलं का? पुन्हा अस्तित्व ठेवलं पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे